ॲम्ब्युलन्स घोटाळ्याबाबत मोठी बातमी आहे। 10,000 कोटींच्या ॲम्ब्युलन्स घोटाळ्यात आता शिंदे सरकारला कोर्टाचा दणका आहे। कोर्टाने राज्य सरकारकडून खुलासा मागितलाय। बडे राजकारणी आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सेटिंग करत पुण्यातील सुमित फॅसिलिटीज आणि बीबीजी या कंपन्यांनी 10,000 कोटी रुपयांचे ॲम्ब्युलन्स पुरवठ्याचं टेंडर घेतलं होतं आणि आरोग्य खात्याचे कमिशनर धीरज कुमारांना टेंडरचे नियम बदलण्यास देखील भाग पाडलं होतं। या टेंडरची मूळ किंमत जवळपास दुपटीने फुगवली होती। सुमित आणि बीबीजीच्या फायद्यासाठी आधी प्री मीटिंग देखील घेतली नाही। सुमित आणि बीबीजी या मिळालेल्या टेंडरमध्ये शेकडो कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं उघड झालं होतं। आणि याच महत्त्वाच्या बातमी संदर्भात आपण अधिक चर्चा करूया। सरकारनामाचे संपादक ज्ञानेश सावंत आपल्या सोबत आहेत। ज्ञानेशजी, आपण बघतो की ॲम्ब्युलन्स घोटाळा खूप गाजला होता आणि आता कोर्टानंच शिंदे सरकारकडे खुलासा मागितलाय, काय अधिक माहिती? मुळात या संदर्भातली जी टेंडर प्रक्रिया झाली ती संशयास्पद होती, वादाच्या भोवऱ्यात सापडली होती। या संदर्भातले सगळे पुरावे सरकारनामाने पुढाकार घेऊन सरकार आणि आरोग्य खात्याच्या निदर्शनास आणून दिलं होतं। मात्र सरकारची भूमिका अशी होती की ठराविक ठेकेदाराला हे टेंडर द्यायचं होतं, ती भूमिका त्यांनी कायम ठेवली। टेंडरच्या नियमांमध्ये फेरफार केलेली आहे आणि तेव्हापासून हे टेंडरपणे वादग्रस्त ठरलं। या संदर्भातले सगळे खुलासे राज्य सरकारने टेंडर भरणाऱ्या संबंधित दोन्ही कंपन्यांकडून मागवून घेतले होते की आपण कशा पद्धतीने टेंडर प्रक्रिया पूर्ण करतो आहोत, त्याच्यामध्ये कुठच्या त्रुटी आहेत आणि आम्ही त्याच्यासाठी तुम्हाला काय सहकार्य करावं। अर्थात हे टेंडर सेट करण्यात आलं होतं आणि तेव्हापासून याच्याभोवती एक संशय व्यक्त केला जात होता। फाईलमध्ये अनेक प्रकारच्या खाडाखोड केली होती, ज्यामुळे लोकांना त्याचा संशय आला आणि त्याच्यानंतर सरकारनामाने ह्या सगळ्या बाबी उघड केल्यानंतर संबंधित व्यक्तीने विकास लावांडे, जे पुण्यातले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत, या सगळ्या विषयाचा खोलवर अभ्यास करून त्यांनी कोर्टामध्ये धाव घेतली होती। आता या संदर्भात राज्य सरकारला ही टेंडर प्रक्रिया काय, कशा पद्धतीने केलेली आहे, याचिकाकर्त्याची भूमिका काय, त्याचं म्हणणं काय आहे आणि राज्य सरकारने कुठचे निर्णय कशा प्रकारे घेतलेले आहेत, याचा सगळा खुलासा एक प्रकारे राज्य सरकारला आता उत्तर द्यावं लागेल। आणि या प्रकरणी आता महायुती सरकारला हा मोठा कोर्टाकडनं दणका आहे असं म्हणू शकतो आपण। तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद।